ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। महत्त्वाची घडामोड आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा हप्ता आज जाहीर होणार आहे। या योजनेअंतर्गत 9.5 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत। याचा देशभरातील जवळपास 9.25 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमकी कधी येणार त्याची प्रतीक्षा सर्वांना लागून होती। त्याची महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। पीएम किसान योजनेचा हप्ता नवीन वर्षापूर्वी येणार होता, परंतु तो लांबवण्यावरती गेला आहे आणि त्याच्या सोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील येणार, अशा असंख्य अपडेट त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळत आहे। नेमकी यामागचं सत्य काय आणि खरं काय, नेमकी कधी येणार आहे याची सविस्तर रिपोर्ट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। सरकारने नेमकी काय माहिती दिली आहे आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असल्या कारणामुळे व्हिडिओला लक्षपूर्वक आणि शेवटपर्यंत बघायचा आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल अनेकदा पीएम किसान योजनेचा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा एकाच दिवशी बँकच्या खात्यावर आलेला आहे आणि तो सोबतच येणार असल्याचे अपडेट आता समोर येत आहे। पण महाराष्ट्र जरी बघितलं तरी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता महाराष्ट्र वगळता पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या 3 ठिकाणी केंद्र शासनाच्या वतीने 26 जानेवारी 2026 रोजी हप्ता वितरित केले गेले आहे। आणि त्यामागचं कारण शासनाने असं दिलं आहे की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता तेथे देण्याचे गरजेचे होते, तेथील शेतकऱ्यांना त्यांची गरज होती। चला तर त्यांची कारण जाणून घेऊया। मोठ्या प्रमाणात पावसामुळे नुकसान झाले, त्या कारणामुळे मदतीची आवश्यकता असल्या कारणामुळे या 3 राज्यांना आम्ही मदत केली। हे असताना महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला होता। महाराष्ट्रामध्ये देखील मदतीची गरज होती, पण महाराष्ट्रामध्ये अखेर अद्याप देखील पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा करता आला नव्हता। महाराष्ट्रामधून शेतकऱ्यांमधून मागणी होती की बातमी शासनाने लक्षात घेता शासनाचे महाराष्ट्राची पाहणी करण्याकरिता अमित शहा यांना महाराष्ट्रामध्ये पाठवले असताना अमित शहा यांनी महाराष्ट्राची नुकसानीची पाहणी केली। त्याच्या लक्षात आले की महाराष्ट्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे, शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे। हे त्यांच्या लक्षात येता त्यांनी राज्य सरकारच्या मदतीने राज्यातील शेतकऱ्यांकरिता 3100 कोटी रुपयाची नुकसान भरपाई जाहीर केली, निधी मंजूर जाहीर केला असून हे जरी असलं तरी देखील शेतकऱ्यांमधून उत्कृष्टचे लागू होती की जसे प्रकारे पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता पंजाब, उत्तराखंड आणि पाठोपाठ हिमाचल प्रदेश या ठिकाणी वितरित केले गेले आहे, तशाच प्रकारे महाराष्ट्रामध्ये देखील वितरित करावा आणि अखेर थोडासा दिलासा शेतकऱ्यांना घ्यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात होती। ती मागणी केंद्र शासनाच्या लक्षात येतात त्यांनी निधी मंजूर केला, परंतु महाराष्ट्रामध्ये हप्ता वितरित न करण्याकरिता त्यांनी जम्मू काश्मीर या ठिकाणी हप्ता वितरित केला गेला आहे आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा वाटत पाहावी लागणार असल्याची दिसून येत आहे। त्याच्यानंतर केंद्र शासनाच्या वतीने या योजनेमध्ये एक कठोर पडताळणी सुद्धा केली आहे। बघितलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला असं काही दिसून येत आहे की जे म्हणजे पीएम किसान योजनेसोबतच नमो शेतकरी योजना या दोन्हीचा हप्ता एकत्र दिवशी खात्यावर जमा करण्यात येणार आहे। म्हणजे 2+2 असे 4000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर येणार असल्याची माहिती आपल्याला या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि उत्तरपत्राच्या माध्यमातून दिसून येत आहे। पण तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा हप्ता जरी येणार असला तरी देखील नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी येणार आहे याची अधिकृत अशी काही माहिती राज्य शासनाच्या वतीने आली नाही, म्हणून दोन्ही हप्ते एकत्र दिवशी येत असली याची शक्यता कमी आहे। आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता नेमकी कधी येणार तर तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता मार्चच्या पहिल्या आठवड्यात येणार असल्याची अधिकृत माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने आपल्याला दिली आहे। धन्यवाद।